गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानेच आपल्या वयोवृद्ध वडिलांची हत्या केल्याची घटना मुलचेरा तालुक्यातील लगाम चेक येथे घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नारायण आशा टेकाम वय वर्ष 61 व्यवसाय मजुरी हे आपल्या घरी असताना त्यांचा मोठा मुलगा विजय नारायण टेकाम वय वर्ष 40 हा दारूच्या नशेत घरी आला। त्यानंतर दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला। हा वाद इतका वाढला की संतापाच्या भरात आरोपी विजय टेकाम याने घरातील लाकडी बल्लीचा वापर करून वडिलांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार केल्याचा आरोप आहे। या भीषण मारहाणीत नारायण टेकाम यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी मृतकाचे भाऊ तुळशीराम आशा टेकाम वय वर्ष 65 यांनी अहेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। त्यानंतर पोलिसांनी आरोपी विजय नारायण टेकाम याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केलाय। घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। एका क्षणाच्या रागाने आणि कौटुंबिक वादाने एका कुटुंबाचा आधार हिरावला आणि आता या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते।